खानापूर तालुक्याच्या इतिहासातच एक सुवर्णाक्षराने येणारा दिवस म्हणावा लागेल। आज या पुरातन कवळे मठ हा अत्यंत पुरातन मठ आहे आणि याला पौराणिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। आज आपल्याला माहिती आहे की 300 वर्षापूर्वी हा मठाचा जीर्णोद्धार झाला होता। यानंतर परमपूज्य श्री स्वामीजी शिवानंद सरस्वती महाराज यांची इच्छा होती की या मठाचं नूतनीकरण व्हावं आणि मठाला गतवैभव प्राप्त व्हावं अशी त्यांची इच्छा होती। त्यासाठी त्यांनी प्रयत्न करत होते, पण वेळ जुळून येत नव्हती। शेवटी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला माहित आहे आता राजकारणामध्ये एक शब्द आहे करेक्ट कार्यक्रम, तसं गुरु महाराजांनी हा करेक्ट कार्यक्रम करून शिवानंद ह्या मठाच्या जीर्णोद्धाराची संपूर्ण जबाबदारी आपले शरद केश कामत आणि त्यांच्या सहकार्यावर त्यांच्या कुटुंबावर सोपवली। त्यांनी खरोखर गेल्या 4 वर्षात जे काय अथक प्रयत्न करून ही सुंदर वास्तू ही उभा केलेली आहे आणि यामुळे आपल्या खानापूरच्या वैभवात मोठी भर पडलेली आहे। आज खानापूर शहरात कोणी आले तर आपण मलप्रभा नदीचा घाट दाखवतो। आता सर्वांना हे खानापूर हा तुम्ही कवळे मठ बघून या असं सांगण्याची वेळ परिस्थिती आज या ठिकाणी निर्माण झालेली आहे। हा गुरु महाराजांचा आपला आम्हा सर्वांना लाभलेला कृपा आशीर्वादच म्हणावा लागेल आणि खरोखरच आता ही सुंदर वास्तू उभा केली आहे आणि शरद केश कामत यांचे जे प्रयत्न आहेत ते खरोखर वाखाणण्याजोगे आहेत। आता या वास्तूचं महत्त्व आणि दिवसेंदिवस ही जबाबदारी उमामेश्वर देवाला तसंच स्वामीजींचे आराध्य देव भवानी शंकर तर स्वामीचरणी मी नमस्कार करून 1-2 शब्द सांगतो। हे देवळ आणि हे मठ हे बांधण्याकरिता स्वामीजींचा आशीर्वाद आणि देवाचा आशीर्वाद छान झालेला आहे एकदम। आणि त्याच्यामध्ये शरद केश कामत सर आणि ज्ञानेश्वरराव सर आणि इतर पदाधिकारी जे कोणी ह्या कामासाठी लाभलेले आहेत त्यांचे मनपूर्वक आभार। आणि हे मठामध्ये स्वामीजींचे अनेक वर्षभर कार्यक्रम आणि याचे देवचरणी सेवा करण्याचे आम्हाला भाग्य देऊन सर्वांना स्वामीजी मला काही जास्ती बोलता येत नाही, पण मी महाराजांचा एक हे करतो। गौडपादाचार्य कैवल्य मठाधीश श्री शिवा समाज खानापूर यांचे पहिला आभार की त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती आणि सर्वांची मन मिळवून काम केल्याबद्दल त्यांचे पुन्हा आभार। इथं असलेलं उमामहेश्वर देव इथं नतमस्तक होऊन स्वामींचे भवानी शंकर आमचे कुलदैवत मंगेश महालक्ष्मी तिथं नतमस्तक होऊन श्री स्वामी महाराज गौडपादाचार्य कैवल्य मठाधीश श्रीमद शिवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे चरणी आमचे नतमस्तक होऊन त्यांनी जे आमच्यात व्हायब्रेशन्स तयार करून आज ज्या समाजाला घडवायचं त्यांच्यात जे सामर्थ्य आहे त्याला जास्त नमन करून 2 शब्द सांगायची इच्छा करतो। आम्ही इथं सच्चिदानंद स्वामी असताना यायचो की तेव्हा स्वामी महाराज चातुर्मासाला बसायचे, त्यावेळेस इथं येऊन सगळ्या समाधींना पाया पडून नारळ ठेवून तेव्हा इथे एक पाद्यपूजा व्हायची। त्या पाद्यपूजेला आम्ही सर्व शापूरचे बेळगावचे लोक 15-20 लोक असायचो आणि ते आठवलं आणि आज जर मठ आठवलं त्यावेळेचा आणि आजचा तर शरद केश कामतनी काय करून दिलंय ने ते 2 फोटो कायमचे लावले। प्रत्येक वेळेला ज्ञानेश्वरराव सांगेल, प्रशांत सांगेल, महाराज सांगतील, प्रमोद गायकवाड सांगतील, आमची तोंड बरोबर असतात नसतात, आमचे भावभाव बरोबर असतात नसतात, तर ते 2 फोटो बघितले की सगळं भाव कळून जाते माणसाला। ते व्हायला पाहिजे पहिला। महाराजांचा चेहरा आम्ही कठोर बोललो तरी हसत असतात ते, कारण त्याच्या मागचं सत्य फक्त त्यांनाच माहिती असते। सगळ्यांना आम्ही सत्य उलगडून सांगत बसत नाही। लोकांना काय महाराज म्हणजे
कलमंत्रक्षक देतात, भगवं घालतात, चांगले चांगले काजू त्यांच्या समोर असतात, बदाम असतात, त्यांच्याकडे फळं चांगली असतात, त्यांना अगदी तुपाचं जेवण, त्यांच्याकडे 10 माणसं असतात. पण त्या एक महाराजावर किती मठांची जबाबदारी आहे. तर इकडची जबाबदारी शरदनी जे उचललेली आहे त्याला सलाम करायला पाहिजे. ते ज्या माणसाने म्हणजे अशी कंबर साईन आज जाईल माणसाची हे बांधायला मला वाटत नाही बेळगाव मधला एकही माणूस ही जबाबदारी घ्यायला तयार पुढे झाला म्हणून काय मला कोणी झालेलं नाही. आणि महाराजांचं बॅकिंग जे आहे आणि आम्ही ठरवलं होतं की शरद तू कर, ते काय लागेल त्याच्या माझा आम्ही कुठलं काय काय प्रसंग येईल, पैशाचा असेल काय असेल, अजूनपर्यंत त्यांनी कुठल्याही गोष्टीचं काही सांगितलेलं नाही. एक शब्द न बोलता काम कंप्लीट करून दिलेलं आहे. पण ह्याला महत्व जास्त आहे. आज इथं जर काय आहे तर स्टार्ट विथ व्हॉट यू हॅव, वेअर यू आर अँड व्हॉट यू आर म्हणतात, तसं त्यातनं त्यांनी करून दिलेलं आहे महाराजांच्या. आणि असं मठ व्हायला 1 फेरी 2 फेरी, महिन्यातनं एकदा, आठवड्यातनं एकदा, रोज एकदा म्हटलं तरी नाही, रोज 4दा इथं फिरायला पाहिजे तरच हे मठ होतं. तर सांगायचं एवढंच की स्वामी हा शब्द मध्ये 2 आहे. त्यांनी स्वतःला स्वाहा केलेला आहे, तुमच्यासाठी आहेत ते, त्याची जाण आम्हाला सगळ्यांना पाहिजे. स्वामी म्हणजे स्वतःला स्वाहा केलेले नाही आणि इथं उभारलेले आहेत ते. आणि इथं जर आमच्याकडे जर असा माणूस जर उभारलाय जो संन्यासी झालाय, आपण एक वार पाळायचं म्हणजे अरे उद्या हा वार आलाय, उद्या एकादशी आले, उद्या संकष्टी आले, सोमवार आहे, शनिवार आहे, नवरात्र आहे, खायचं नाही, अमुक नाही, तमुक नाही म्हणून पाणी सुटतंय आम्हाला. त्यांनी संन्यास घेऊन इथं आमच्यासाठी बसलेलं आहे. त्यांनी आपलं पूर्वाश्रमचं घर सोडलंय, त्यांनी आपलं पूर्वाश्रमचे नाती सोडले, त्यांनी इव्हन त्यांना जे व्रतबंध होऊन जाणवं असते ते सोडून ते येऊन नदीतनं पूर्ण नवीन होऊन तुमच्यासाठी बसलेले असतात. तिथं बोलणारा कोण जर आहे स्वामींच्या बाबतीत तर त्याचं कधीच भलं होणार नाही. आणि म्हणजे अपसव्य. अपसव्य हे मृत्यूच्या शेवटला केलेला कार्यक्रम असतो. करेक्ट कार्यक्रमचा जरा वरचा आहे. देशपांडे साहेब, प्रकाशराव, करेक्ट कार्यक्रमपेक्षा वरचं म्हणजे अपसव्य, लास्टच ते सगळ्यात. तर लोक काय करतात, ते बोलून अपसव्याकडे पळतात. सतमार्ग यांच्या जे काय स्वामी सांगतात, स्वामी आम्ही आजपर्यंत जे काही केलेलं आहे आमच्या सारस्वत भवनमध्ये, बेळगावमध्ये वगैरे किंवा सारस्वत समाजाच्या जीवनात जे काय केलंय ते त्यांच्या आज्ञेनुसार केलेलं आहे. त्यांनी जर हे नको म्हटलं तर आम्ही केलेलं नाही आहे. आणि आमचा त्यांना कायम सगळा इन्फो द्यायचं काम करतो आम्ही की बाहेर असं आहे, हे असं आहे, असं आहे. मग तुम्ही ठरवा. आधी ठरवायचं नाही, हे तुम्ही माहिती करून घ्या, ठरवा. म्हणजे त्यांच्याकडे जे काय थोडे उणीव राहू शकतात तेही राहत नाही. आणि तसंही माझा एक अनुभव सांगतो तुम्हाला. मला कोणी फसवलं होतं बेळगावमध्ये एका जागेच्या व्यवहारामध्ये. त्या व्यवहारात मी तेव्हा आम्हाला एक म्हणजे 2005-06ची गोष्ट, म्हणजे आजच्यापेक्षा 20 वर्ष लहान होतो. आम्हाला ते माहिती नव्हतं काय झालंय म्हणून. आम्ही इंजिनियर, पण फसवला गेल्यानंतर वकिलाचे पाय धरावे लागतात. मग त्या कोर्ट आणि वकिलीच्या पंद्यामध्ये हायकोर्टला एकदम 2.5 वर्षातच आम्हाला पोचावं लागलं. ते 2009. बेळगावला महाराजांचा चातुर्मास होता. पाया पडायला सकाळी गेलो की आज माझी केस आहे आणि आशीर्वाद असावा. हे तुझं काय नाही रे होणार, तू म्हटलं महाराज माझं सगळं बरोबर आहे, मी जिंकणार, त्याच्यात काही वाद नाही, तुमचा आशीर्वाद पाहिजे म्हणून मागायला आलो. पाया पडलो. मला दारापर्यंत सोडायला आले. पाठीत हात मारले. 3 महिन्यात होते जा रे असं म्हणाले आणि दार मी गेल्यावर त्यांनी लावून घेतलं. मी दुपारी गेलो कोर्टाला. 11 वाजता चालू, 11:30 चालू झालं. 2:30 वाजता आमचं मॅटर ठेवला गेला. जजनी कोर्टामध्ये ऑर्डर करताना मी वाचतो ते 2 लाईन. The trial court is ordered to conclude the suit within a period of 3 months. Successful parties' names shall be entered into records. हे 3 months जे महाराज बोलले होते ते तिथं आलं बघा. असं मारुतीच्या देवळाच्या बाबतीत झालंय. आमच्या महाराजांकडनं मी आमचे 108 वर्ष जीर्णोद्धार झाली. मारुती देवस्थान शहापूर बेळगाव. आतला देव आहे तो 450 वर्षापूर्वीचा देव आहे. खरं
बिल्डिंग बांधलेली की 108 वर्षापूर्वी, आता 114-15 झालं असेल. तर महाराजांना मी म्हटलं प्रारंभ आणि समाप्ती असं करतो आपण, तुम्ही यायला पाहिजे. मी येऊन केलं. 5 दिवस वास्तव्य तुमचं पाहिजे म्हटल्यानंतर मी स्टेज बीज करून म्हाताऱ्या माणसांना वर जायला नको म्हणून खाली स्टेज केलं, त्याच्या मागे देवाची खोली, सगळं तिकडे एक छान एकदम सगळं हँडी व्हायला पाहिजे असं केलं. फक्त महाराजांची राहायची खोली वास्तव्यवर सगळं झालं. महाराजांनी म्हणजे देव एक दिवशी आम्हाला म्हटलं सगळं चांदीचं करून दे आम्हाला, मग त्याप्रमाणे आम्ही चांदीचं केलं. तो येऊन सांगतो आमचा मारुती आम्हाला. दुसऱ्या वेळेला महाराजांनी चांदीची आरती घेऊन आली. तिथे एक आरती कमी होती बघा, पंचारती म्हणतात, ती असल्याशिवाय ती पूजा कम्प्लीट होत नाही. ते त्यांच्या डोक्यात आलं, त्याने आणून दिली. त्याच्यानंतर मारुती मला येऊन एक दिवशी शुक्रवारी पाठवलं असं की सांगतो की मला महाराजांकडनं हनुमान जयंतीला अभिषेक पाहिजे. आता आमचं एक देवळ असे 100 देवळ आहेत त्यांच्याकडे, त्यांनी कुठं जाणार ते आम्हाला कळत नाही, पण आमच्याकडे त्या दिवशी हे म्हणणं आम्हाला शक्य नाही, सांगणारच नाही मी कधी त्यांना, कारण मला त्यांची पळापळी माहिती असते. ते केरळला असतात, मंगळूरला असतात, गोव्यात असतात, मुंबईत असतात, काशीला असतात. तुम्ही आल्यानंतर शनिवारची सकाळची आमची आरती 9ला असते. मी देवळात आलो आणि असंच म्हणालो की आमच्या ट्रस्टीनं असं असं मारुती काय बाबा स्वप्नात म्हणतोय हनुमान जयंती दिवशी आम्हाला महाराजांकडनं अभिषेक पाहिजे. तर काय बघूया, आता काय सांगितलं. मी भटजीला पण सांगितलं आणि आरती चालू केली. प्रदक्षिणा काढून आलो, महाराजांचा फोन मला, यंदा मी अभिषेकाला येणार आहे, एक कुणालाही तिथं देऊ नकोस. ह्याला गुरुचं जे काय महत्व आहे ना, जर तुम्ही श्रद्धा ठेवून तसं करत गेला, तुमच्या हे प्रत्येक कामात गुरु असं येऊन पोचतात. माझी इच्छा आहे तुम्ही गुरु सेवा करा, फक्त तुम्हाला महाराज पावतील, भवानी शंकर, उमा महेश्वर सगळे पावणार. आणि इथं दर सोमवारला एक 10-11 अभिषेक होतात. हे बघत चला. याच्यामुळे कुणाला 500 जमते 500 देऊ दे, कुणाला 1000 जमते 1000 देऊ दे, कुणाला 2000 जमते 2000 देऊ दे, पण त्या देवाची पूजाची जबाबदारी, त्या पुजाऱ्याचा खर्च, जिथलं ते आवार साफ ठेवायचं, ते पुसणाऱ्यांचा त्यांचा पगार, हा सगळा त्याच्यातनं गेला पाहिजे. सगळं मठावरती येऊ नये ह्याचा जर विचार करून जर हे सांभाळायला गेलं देऊन, मग हे डेस्टिनेशन मॅरेजचा हाय स्पॉट होऊन बसेल एक दिवस. ही जी आता जी जागा लॉन बाहेरचं पार्किंग आणि हे जे काय केलेलं आहे, हे आसपास बेळगाव मध्ये सुद्धा नाही आहे, धर्मनाथ भवन मध्ये नाही आहे. असं विद्यार्थीराज सभागृहामध्ये एवढं पार्किंग नाही आहे, बाहेरच पार्किंग आहे रस्त्यावर. जे काय झालंय ते एकदम डेस्टिनेशन. कुणाला पण 1-2 दिवस तिथे राहून पूजा करून गेलंय त्याला समाधान होणार अशी जागा शरदनी आणि महाराजांच्या आशीर्वादाने होत आलेली आहे. त्याचा सगळ्यांनी फायदा करून घ्यावा. महाराजांच्या चरणी पुरा नमस्कार करून बोलू शकतो. वासुदेव चौगुले या. सर्वस्वरूपे सर्वेश्वरी सर्वशक्ती समन्विते व्यवसायनो देवी दुर्गे नमस्ते. प्रथमदेव असे स्मरण करून तसेच स्थानाचे अधिष्ठात्री देवता श्री उमामहेश्वर देवाचे स्मरण करून उपस्थित जमलेल्या सर्व भक्तांना ईश्वरदास प्रेमाने नारायण समोर आशीर्वाद करतो. असं म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये नशिबाला फार प्राधान्य दिलं जातं. मनुष्याच्या जीवनामध्ये नशिबाला फार प्राधान्य दिलं जातं. परंतु वास्तविक बघायला गेलं तर सर्व प्राणी मात्रांमध्ये सुद्धा त्याला पण नशिबाला सुद्धा प्राधान्य दिलं जातं. फरक एवढाच की प्राण्यांना त्यांच्या प्रारब्धानुसार त्यांचं जीवन जेवढं त्यांचं आयुष्य जे परमेश्वराने भगवंताने सृष्टी निर्माण करताना जेवढं आयुष्य झाल्या प्राण्यांना किंवा वृक्षांना म्हणा, सर्व जे काय आहे ते चराचर सृष्टीमध्ये ते जे काय आपण सगुण रूपामध्ये आपण जे आपण बघतो, आपल्या
वायुमान आहे वयोमान आहे त्याप्रमाणे त्यांना त्याप्रमाणे त्यांचं जीवन त्यांचं चालत असते. परंतु मानवाचं तसं नाहीये. मानवाला पण नशिबाप्रमाणे त्याचं जीवन जरी चालवायचं असलं तरी पण असं म्हणलेलं आहे, पूर्वजन्म कृतम कर्म तद्दैव इति कथ्यते म्हणून सांगितलेलं आहे. आपण हिंदू धर्म किंवा आपण ह्या सनातन वैदिक हिंदू धर्म म्हणून आपण ज्यावेळेला म्हणतो, सनातन वैदिक संस्कृती धर्म परंपरा तत्संबंधी इतरेतर जे काही आपल्या मध्ये जे अंतरेंद्रिय आहे, आपण जे काही बघतो ऐकतो वास घेतो विषय सुखवून घेतो जे काय आहे ते बाह्येंद्रियाने आपण घेत असतो. परंतु जे अंतरेंद्रिय जे आहे ती अंतरेंद्रिय तसं बघायला गेलं तर बाह्येंद्रिय ही केवळ त्याचं जीवन म्हणजे शरीर त्याचं जोपर्यंत आहे त्याप्रमाणेच तेवढ्या कृतीचं ते बाह्येंद्रिय त्याला उपयोगी पडू शकतात. अंतरेंद्रियाचं तसं नाहीये. अंतरेंद्रिय हे तसं बघायला गेलं तर शरीर जरी सुटून जरी गेलं नाश जरी होऊन गेला शरीराचा तरी पण अंतरेंद्रिय कार्यरतच असतात. त्याच्यामध्ये जीवात्मा हा सुद्धा आला. त्याच्याकरता आपण बाह्येंद्रियाला आपण प्राधान्यता देतो, त्या रूपाला आपण प्राधान्यता देतो, त्या शरीराला आपण प्राधान्यता देतो आणि इतर जे काही त्यासंबंधीचे कार्य त्याला आपण प्राधान्यता देतो. परंतु त्यात जर बाह्येंद्रियाला जर कुठे जर जखम झाली किंवा त्या बाह्येंद्रियाला कुठे जर पॅरालिसिस वगैरे जर झाला किंवा काही जर झालं तर आपण त्या व्यक्तीकडे एक चांगल्या ह्याच्याने केलं तरी बरं असते. पण काही जण जे त्याचं जीवन म्हणजे जन्मापासून त्याची अंतिम अवस्थापर्यंत जे त्याचं जीवन असते त्याच्यामध्ये जे काही त्या प्रत्येक प्राणीमात्राला हे जीवात्म्याला हे काय म्हणतात म्हणजे शरीराला जे भोगावं लागतं त्याप्रमाणे जे चालत असतं ते किती म्हणलं तरी पण ते त्या कृती तेवढ्या कृतीचं ते चालत असतं. परंतु अंतरेंद्रियाचं तसं नाहीये. अंतरेंद्रिय हे सतत कार्यरत असतात. त्याला सूक्ष्म इंद्रिय सुद्धा म्हणतात. आपण जे काही जीवनामध्ये आपण कुठलेही कार्य ज्यावेळेला आपण करतो ते कार्य आपल्याला जी विचार करण्याची सत्सद विवेक बुद्धी जी आपल्याला परमेश्वराने ही सृष्टी निर्माण करताना जशी प्राणी मात्राला त्यांच्या प्रारंभाप्रमाणे दिले आहे तसेच मानवाला सुद्धा ते प्रारंभाप्रमाणे दिलेले आहे. फरक एवढाच की प्राणी मात्र त्याचप्रमाणे वनस्पती आणि इतर सर्व काही चराचर सृष्टीमध्ये जे दिसत आहे त्यांच्या प्रारंभानुसार त्यांचे जीवन चालत असते. मानवाला एकच वैशिष्ट्य दिलेलं आहे म्हणजे त्यांनी कुठलेही कार्य करत असताना प्रथमतः बाह्येंद्रियाला प्राधान्यता न देता अंतरेंद्रियाला सूक्ष्मेंद्रियाला त्याला प्राधान्यता द्यायला पाहिजे. परंतु होतं काय की बाह्येंद्रियाला आपण प्राधान्यता देतो आणि आपणच आपल्यावरती संकट ओढवून घेतो, दुःख आपल्यावरती ओढवून घेतो. म्हणजे हे जे सतत जे आपण जे बघत असतो हे मायाजाल जे आपण सतत बघत असतो ह्याच्यातूनच आपल्याला वाटतं आपण आज असं केलं तर बरं होईल, उद्या आपण काही काही कुठे केलं तर बरं होईल, मग आपल्याला ते तसं ठेवतं आणि आपणच त्याच्यातूनच आपण ते जे काही सुखदुःखादी जे आहे ते सर्व काही आपण ह्या ह्याच्यातूनच आपण अनुभवत असतो. परंतु आपल्याला हे समजत नाही की आपण जे काही करत असतो त्याच्या आतमध्ये जे सूक्ष्मेंद्रिय आहे अंतरेंद्रिय जे आहेत त्यांचा आपण विचार करत नाही. का विचार करत नाही तर आपल्याला त्याचं ज्ञान असत नाही. आपल्याला ज्ञान का असत नाही तर मनुष्य जन्म हा काय प्रत्येक
वेळ मिळत नाही. आज मनुष्य जन्म आहे, उद्या आपल्याला कुठला जन्म मिळणार, की आपला अगोदरचा कुठला जन्म होता, हे आज वैदिक शास्त्र म्हणा, बाकीच्या याच्यावर म्हणा आपल्याला एखाद्या समजू शकतो. परंतु पुढचा जन्म कुठला मिळणार हे आपण सुद्धा अंदाजाने सांगू शकतो. परंतु आपलं ज्या वेळेला अंतिम अवस्था ज्यावेळेला असते त्यावेळेला ते कुठल्या वेळेला कशा ह्याच्यामध्ये असते ते कोणीही ठरवू शकत नाही. त्याच्याकरता आमचं सांगायचा उद्देश एवढाच की मनुष्याच्या जीवनामध्ये जर त्याला सुख शांती समाधान आणि त्याचं जे कर्तव्य जे काय आहे म्हणजे परमात्म्याची कृपा संपादन करून घेणं, हे परमात्म्याची कृपा संपादन करून घेणं म्हणजे कुठली अवस्था कशी ती त्या आपण सुद्धा जे सगुण रूप शंखचक्र गदा पद्मधारी म्हणून विष्णूची उपासना केली, नंतर त्रिशूळ सर्प वती चंद्र गंगा भस्म धारण केलेलं व्याघ्रावर घातलेलं शंकराची आपण त्या ह्याच्यावरती आपण उपासना केली किंवा देवीची आपण उपासना केली, गणपतीची उपासना केली. हे जरी सगुण रूपातून जरी आपण जरी भगवंताची जरी उपासना केलेली असली तरी पण आपण ती उपासना बाह्येंद्रियाच्या दृष्टीने आपण ती उपासना आपण ज्यावेळेला करतो ती फक्त तेवढ्या पुरतीच असते. परंतु ज्या वेळेला आपण खरं आपण आतून ज्या वेळेला आपण मनाने ज्या वेळेला आपण ज्या भगवंताची उपासना आपण करतो त्या वेळेला आपण जी उपासना करतो त्यावेळेला आपलं जे अंतरिंद्रिय जे असतंय किंवा जो आपला जो जीवात्मा असतोय हा त्या सगुण रूपाशी एकरूप झालेलं असतं. परंतु ते काय एका दिवसात, एका मिनिटात, एका महिन्यात, एका वर्षात किंवा एका जन्मात होणं शक्य नाही. आता आपल्याला मानव जन्म मिळालेला आहे. हा मानव जन्म मिळाला जरी असला तरी पण आपण आज आपण उमामहेश्वराची उपासना करतो, भवानी शंकराची उपासना करतो, शारदादेवीची उपासना करतो. परंतु मागच्या पुढल्या जन्मामध्ये आपण त्या देवाची उपासना केलेली असते असं आपल्याला माहिती असतं का? आपल्याला माहिती असत नाही. आपल्याला केव्हा माहिती असतं की त्यावेळेला आईच्या गर्भामध्ये त्यावेळेला जीवात्मा असतो, एक बाळ ज्यावेळेला ते जन्माला असतं त्यावेळेला त्याला समजत असतं की त्याला जी आत्मा जी होत असते आतमध्ये त्यावेळेला समजत असतं की खरंच आपला हा जो जन्म जो कुठला जो पुढे होणार आहे त्याचं जे आहे जो त्रास जो आहे किंवा त्याचं जे काय आहे ते एक प्रकारे आनंददायक जन्माला आनंददायक होतं. परंतु आतमध्ये असलेली जी पीडा असते त्यावेळेला तो स्मरण कोणाचा करतो तर नारायणाचं स्मरण करतो, परमात्म्याचं स्मरण करतो. तो का करतो तर त्याला माहिती की हे जे शाश्वत सुख शांती समाधान किंवा सच्चिद आनंद स्वरूप जो परमात्मा आहे भगवंत आहे ह्याला ह्या जीवात्मा व्यतिरिक्त आणि कुठलंही बाह्य म्हणा किंवा कुठलंही कर्म हे जे असलेलं म्हणा हे इतर कुठलंही जे म्हणजे शाश्वत नसलेले कुठले आहे हे कुठल्याही करून ते समजू शकत नाही. केवळ एक अंतरिंद्रिय जे आहे किंवा जीवात्मा जे आहे हे त्याच्याद्वारेच ते समजू शकतं. त्याच्याकरता आपण ज्यावेळेला भगवंताची उपासना करतो त्यावेळेला भगवंताची उपासना करत असताना प्रथमतः आपलं चित्त भगवंताकडे लावायला पाहिजे. हे भगवंताकडे चित्त कशा करता लावायला पाहिजे तर आपण कर्माने आपल्या जे बाह्येंद्रियाने आपण जे काही उपासना करत असतो ती उपासना जरी करत असले तरी पण आपल्या ज्यावेळेला मन ज्यावेळेला आपण भगवंताकडे ज्यावेळेला जोपर्यंत लावत नाही तोपर्यंत आपण कितीही ती उपासना जरी केली तरी पण ती व्यर्थ ठरते, निष्फळ ठरते म्हणून सांगण्याचा विचार. आता आपण भगवंताची उपासना नामस्मरणाद्वारे आपण करतो, जपजाप्याद्वारे करतो, वैदिक अनुष्ठानाद्वारे आपण करतो. नंतर जी काही सांगितलेली आहे त्याप्रमाणे आपल्याला ज्या ज्या मार्गाने आपल्याला शक्य होतं म्हणजे भगवंताने भागवतामध्ये सुद्धा सांगितलेले श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पादसेवनम अर्चनम वंदनम दासम साध्यमात निवेदनम सांगितले. जी नवविध भक्ती जी सांगितलेली आहे ही नवविध भक्ती सुद्धा ही ह्याच्यामध्येच पडते. त्याच्याकरता सांगण्याचा विचार काय म्हणजे आपण भगवंताची उपासना करत असताना आपण जेव्हा बाहेर असण्याचं अंतःकरणपूर्वक आपण भगवंताची उपासना आराधना आपण करायला पाहिजे. आता इथे प्रधान देव उमा महेश्वर आहे, पंचमुखी उमा महेश्वर आहे. आपल्यामध्ये सुद्धा हे 5 जे आहेत पंचप्राण आहे, पंचज्ञानेंद्रिय आहे, पंचकर्मेंद्रिय आहे. हे 5 मुखीच कशाला आहे? महादेवांना एकच मुखी
दत्तगुरु म्हणतात तीन मुख्य आहे, ब्रह्मा विष्णू महेश. तसं बघायला गेलं तर देवी अष्टभुजाधारी म्हणा किंवा 8 तोंडाची म्हणा, जे जे आपण सगळं रूपाने आपण जसं ज्या देवाची आपण मूर्ती घडवत असतो तसं त्याप्रमाणे आपण हे करत असतो, उपासना आपण करत असतो. परंतु इथे त्यावेळेला त्या स्वामीजींना पंचमुखीच इथे मूर्ती करण्याची काय म्हणजे त्यावेळेला काय कशी म्हणजे त्यांना तसे विचार सुचले. तर आपल्यामध्ये पण पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण हे आहेत. ही पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रियपेक्षा पंचप्राणांना आपण जास्त महत्व द्यायला पाहिजे. हे पंचप्राण कशा करतात म्हणजे त्याच्यातूनच तसं बघायला गेलं तर ही सृष्टी ही निर्माण होते. परंतु त्याच्यामध्ये जर सात्विक भाव जर नसेल तर कितीही जरी हे केलं तरी पण हे निष्फळ ठरतं, व्यर्थ ठरतं म्हणून सांगायचं. त्याकरताच पंचमुखी महादेव इतर आम्ही बऱ्याचकडे बघितले, अजून असं कुठे आम्हाला पंचमुखी ईश्वर असं आम्हाला बघायला जरी असलं, बाकीचं जरी असलं तरी पण स्वामीजींकडे भगवंताकडे सर्वजण एकच आहे. त्याच्यामध्ये भेदभाव करून उपयोग नाही. आता कसं म्हणजे सारस्वत समाजाचे मठाधिपती म्हणून आपण स्वीकारलेलं आहे. आपल्याला धर्मगुरू पाहिजे, धर्म मार्गदर्शन करणारा पाहिजे, धर्मपीठ पाहिजे, आपल्या समाजाचे स्थान मान आणि इतर आपल्या जसं आपल्याला कुलदेव आहे तसंच आपल्याला कुलगुरू सुद्धा पाहिजे. ही भावना ज्या वेळेला एक भक्तांच्या म्हणा किंवा ब्राह्मणांच्या म्हणा किंवा जे गोत्र आणि कुलदेव ह्याच्याप्रमाणे जसं चालत आहे त्याप्रमाणे धर्मपीठ पण माझी भावना ही अशी मनात धारण करून घेऊन त्याप्रमाणे धर्मपीठ हे चालत आलेलं आहे. याचा अर्थ असं नाही की फक्त सारस्वतांना स्वामीजींनी आशीर्वाद द्यावे, इतर कोणाला आशीर्वाद देऊ नये असं नाही. तर त्यावेळेस फार पूर्वीपासून हीच परंपरा, हीच पद्धत चालत राहिली. कोणी म्हणजे संन्यासी म्हणणारा संन्यासीला कुठलंच हे लागत नाही. त्याच्याकरता त्यावेळेला जे राजे महाराज येऊन त्यावेळेचे जे होते स्वामीजींना प्रार्थना केली, स्वामीजींकडे आशीर्वाद घेतले. ती त्यांची प्रार्थना ज्यावेळेला स्वामीजींनी स्वीकार केली, आशीर्वाद केले, ते आशीर्वाद फळाला आले. त्यांना चांगलं झालं. स्वामीजींना जमीन देणगी स्वरूपामध्ये दिले, सोनं चांदी नाणं त्यावेळेला स्वामीजी स्वीकारत नव्हते, देणगी स्वरूपामध्ये ते दिले. नंतर मग आजकाल काळ बदलत राहिला तरी पण किती जरी असलं तरी पण तीच परंपरा ही आजकाल काही चालत राहिली आहे. परंतु काही काळानंतर ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला, कायदे कानून बदलत राहिले, इतर सर्व काही चालत म्हणजे बदलत राहिलं, सर्व झालं, जमिनी गेल्या, बरंच झालं, म्हणजे बरंच काय काय होत राहिलं. तुम्हाला सगळं माहिती आम्ही जास्त काही सांगण्याची गरज नाही. आम्हाला मोठ्या स्वामीजी म्हणायचे तुमच्या नशिबामध्ये काही नाही आहे म्हणून. म्हणजे आमच्या नशिबामध्ये काही नसले पण तुमचे गुरूंचे आशीर्वाद हे आमच्या नशिबामध्ये आहे ना. भवानी शंकरची सेवा करण्याचं भाग्य मिळत आहे आमच्या नशिबामध्ये आहे ना. आम्हाला इतर मिळालं काय न मिळालं आम्हाला काही नाही. तुमच्या नशिबामध्ये त्या जमिनी नाहीये, तुमच्या नशिबामध्ये ते भात नाहीये, तुमच्या नशिबामध्ये ते हिरड्याचं हे नाहीये, अमकं नाहीये, तमकं नाहीये, असं काय 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 ते सांगत होते. ते म्हणजे आमची परीक्षा घेत होते की आम्ही कुठल्या ह्याच्यातून हे करत आहोत, काय जमिनी ह्याच्या करता किंवा बाकीच्या ह्याच्या करता काही इतर बरंच काय काय. आम्ही सगळं तुमच्या आशीर्वाद, भवानी शंकराची कृपादृष्टी, सर्व गुरूंचे आशीर्वाद आणि सर्व भक्तांनी येऊन भगवंताची सेवा, गुरुपीठाची सेवा ही ज्या वेळेला शुद्ध भावने जे करतात त्यावेळेला जमीन आज आहे उद्या नाही, सोनं आज आहे उद्या नाही, पैसा आज आहे उद्या नाही, परंतु प्रयत्नाने ते परत मिळवू शकतो. काय कारण ते किती म्हणलं तरी पण आपल्या इथे जे शरीर आहे, जे आपण त्याचे समोर बघत आहात, आम्ही तुम्हाला बघत आहोत, तुम्ही आम्हाला बघत आहात, जे शरीर आहे ते शरीर करताय. जमीन तुमला सोनं चांदी नाणं पैसा दिलाय हे शरीर असेपर्यंत. शरीर गेल्यानंतर काय तर त्याच्याकरता आम्ही त्यांना काय म्हणलं तुमचे आशीर्वाद, तुमची कृपादृष्टी, भगवंताची भगवानी शंकराची तेवढंच आमच्या नशिबात नाही म्हणून आम्हाला त्याचं काही दुःख नाहीये. परंतु प्रयत्नाने आज ना उद्या ते परत कुठल्या ना कुठल्या तरी रूपातून आज ही जमीन गेली, उद्या दुसरी जमीन येईल, उद्या आणि कुठल्या काही येईल. प्रयत्न हे मानवाने करायला पाहिजे. शेवटी प्रयत्नांती परमेश्वर जसं म्हटलेलं आहे ते प्रयत्न लौकिक याच्यातून सुद्धा प्रयत्न केले तरी मिळू शकतात, पारमार्थिक याच्यातून सुद्धा केले तरी सुद्धा
ते म्हणू शकतात. लौकिक याच्यामध्ये स्वार्थ असतो, अहंभाव असतो, सर्व काही असतं. परंतु निस्वार्थ भावनेने ज्यावेळेला पारमार्थिक याच्यामध्ये ज्यावेळेला भगवंताची उपासना नारायण ज्यावेळेला आपण करतो, आपलं धर्मपालन, वैदिक संस्कृती, संस्कार, परंपरा इत्यादी जे काही त्यासंबंधी जे काही सांगितले त्याप्रमाणे जेव्हा आपण त्या व्यवस्थित सन्मार्गाने ज्यावेळेला आपण चालत असतो त्यावेळेला हे आपोआपच आपल्याला न विचारता सुद्धा आपल्याला येतच असतात. आता तुम्हाला मी सांगायचं म्हणजे आम्हाला बऱ्याचकडे जमिनीच्या ऑफर्स येत आहेत, देणगी कोण देतात, कोणी कमी किमतीमध्ये द्यायला म्हणतात, बरंच काही आहे. पण आम्ही सगळ्यांना सांगतो भगवंताची जी इच्छा असेल ते होईल. आत्ताच एक माणूस आमच्याकडे येऊन बोलून गेला, कुंदापूर आणि भटकळच्या मध्ये बैंगूर म्हणून एक गाव आहे कर्नाटकामध्ये, काय कळणार तिकडे. आता एक एकर जमीन मठाला देतो म्हणून आता सांगून गेला मला आताच. काय बरं म्हणतात, तू तुझे प्रयत्न कर, जशी भगवंताची इच्छा होईल तसं. आज जमिनीची किमती वाढलेल्या आहेत, तुम्हाला सगळं माहिती आहे. पण जमिनीच्या किमती कालमानानुसार ज्या वेळेला जी किंमत होती त्यावेळेस त्यावेळेस झालं. आता किमती वाढलेल्या आहेत, पुढे आणखी काय होणार ते देव जाणे. असं म्हणजे कसं आहे, जमिनी, पैसा, सोनं, चांदी, नाणं हे त्याला कमी जास्त हे होतं जणांचं. परंतु आपण जर आपल्या अंतरेंद्रियातून ज्यावेळेला आपण भगवंताची उपासना, आराधना हे आपण लक्षात ठेवून जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपण किती जरी मिळवलं तरी सुद्धा ते व्यर्थच आहे. आपल्याला सोनं, चांदी, नाणं, जमिनीपेक्षा हे आपल्या जीवनामध्ये फक्त ह्या जीवनामध्ये उपयोग आहे. परंतु शाश्वत आपल्याला जर खरं जर आपल्याला जर हे जर मिळवून जर घ्यायचं असेल तर त्याच्याकरताच भगवंताची उपासना, आराधना, गुरुपीठाची कृपा आणि त्याचबरोबर आपल्याला जो मनुष्यजन्म मिळालेला आहे ह्याच्यातून आपण आपल्या जीवनाचं सार्थक आपण कसं करून घेणार, पुन्हा आपल्याला दुसऱ्या कुठल्याही जन्म आपल्याला मिळवायचा आहे का ही इच्छा आपण ठेवणार का, ह्याच त्याच्यातून आपण नराचं नारायण होणार, नारायण स्वरूप होणार, हे आपण विचार करायचा. हा विचार आपण ज्यावेळेला मनात घेऊन आपण ज्यावेळेला आपण कुठलेही सत्कार्य आपण एक मनामध्ये धारण करून आपण त्याप्रमाणे प्रयत्न करतो किंवा त्या मार्गावर आपण चालतो त्यावेळेला निश्चित भगवंताची सुद्धा कृपादृष्टी त्या भक्तवर्गाला मिळते, त्या व्यक्तीला मिळते, त्या जीवात्म्याला मिळते. गुरूंची सुद्धा कृपादृष्टी त्या भक्तवर्गाला, जीवात्म्याला मिळत असते. शरद देशपांडे यांनी आमच्याकडे विनंती केली की ह्या मठाची वास्तू मागायची आहे. आम्ही म्हटलं त्रास होणार, काही ना किती अडचणी येणार, सर्व काही आहे. हा म्हटलं चालेल म्हणून म्हटलं त्याने, हा म्हटलं त्याने काय, कारण आम्हाला माहिती होतं काही ना काहीतरी अडचणी येणार, सगळं होणार. आणि याच्या आल्यात बराच परिश्रम केला. आता जसं ज्ञानेशने सांगितलं की एका दिवसात हे जा करून आजकाल कुठल्याही करायचं म्हणून ते काय एवढं सोपं नाही, फार लांब होतं. कोणाला जर ते जर चांगलं कार्य जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये अडचणी पहिल्या बघतात, म्हणजे किंवा काहीतरी जे टाळायचं कसं टाळता येईल ते बघतात. म्हणजे सत्कार्य हे कुठलेही जर असेल ना तर त्याच्यामध्ये पहिला ते कसं टाळता येईल ह्याच्यावरती विचार करतात. परंतु ते जर दुष्कर्म जर असेल तर त्याला नेहमीच आता कोणाला काय करायचं, अडकवायचं आहे आणि काय आता बरेचसे त्याला सगळं आहेच म्हणून आम्ही जास्त काही सांगायची गरज नाही काय. परंतु ज्यावेळेला एका वेळेला जेव्हा सत्कार्य ज्यावेळेला आपण करतो, सत्कर्म आपण ज्यावेळेला करतो, त्यातल्या त्यात मठ, वास्तू, मंदिर हे ज्यावेळेला आपण मानण्याचा ज्यावेळेला आपण संकल्प करतो, ते संकल्प करणं म्हणजे पूर्व जन्म कृतम कर्म तद्दैवमिति कर्तव्यम आम्ही ज्यावेळेला जसं सांगितलेलं आहे, पूर्वजन्म त्याचबरोबर त्यांच्या वाडवडिलांची पुण्याई, त्यांच्या धर्मकर्तृत्व सुद्धा त्यांना त्याचं हे काय म्हणतात त्याचं पाठबळ म्हणा, त्यांचं मानसिक की म्हणजे तयारी, म्हणजे एक कार्य हातात घेतलं ते पूर्ण करणारच ही मानसिक तयारी, ती मानसिक तयारी सुद्धा कशी तर आपल्या मागे आपल्या कुलदेवतेची, त्याबरोबर आराध्यदेव उमामहेश्वर, इष्टदेव उमामहेश्वर, आराध्यदेव भवानी शंकर, गुरुपीठाचे आशीर्वाद आणि आपली कुलदेवतेची कृपा हे ज्यावेळेला मनामध्ये त्यांचे स्मरण करून ज्यावेळेला ते कार्य करण्याकरता एक चांगलं कार्य करण्याकरता पुढे सरकवलेलं असताना कुठल्याही मागचा पुढचा विचार न करता किती कठीण परिस्थिती होते, काही होते, पुढे जायचं म्हणजे संकल्प ज्यावेळेला केलेला असतो त्या संकल्पाला योग्य तो प्रतिसाद म्हणा, योग्य ते फळ म्हणा, तो भगवंत एक ना एक दिवशी ते निश्चितच ते देतो. त्याप्रमाणे त्याने एक संकल्प केला की स्वामीजींची सेवा ही आपण मनपूर्वक होऊन आपण ती करायलाच पाहिजे. आणि
ज्यावेळेला स्वामीजींचे आशीर्वाद आपल्या कुलदेवता त्याबरोबर आराध्य देव इष्टदेवताचे पाठबळ आशीर्वाद आहे म्हणताना त्याच्यामध्ये अडचणी जरी आल्या तरी पण ते ज्यावेळेला शंकराने हालाल विष धारण केलं, हे हालाल विष जरी धारण केलं साधारणतः आपल्याला जरा जरी काहीतरी आपल्याकडे आपण 100 वेळा 1000 वेळा विचार करतो, अरे आपण जरा जरी काहीतरी केलं आपल्याला मरण होणार बरंच काय काय. परंतु ज्यावेळेला शंकराने ते हालाल म्हणजे अमृत हे समुद्र मंथन होत होतं त्यावेळेला ते हालाल विष कोणी देवता तयार नव्हत्या, कुठल्याच देवता तयार नव्हत्या. तर महादेवाने ते हालाल विष कशा करतात तर सर्व भक्तवर्गांकरता सर्व चराचर सृष्टी करतात, कोणालाही त्याचा कुठलाही त्रास होऊ नये, कोणालाही त्याचं काही येऊ नये हे साक्षात महादेवाने ते विष त्यावेळेला ते प्राशन केलं. त्यावेळेला त्याची त्याला कशाला तर त्यावेळेला तो साक्षात रामाचं स्मरण करत होता. आणि रामाचं सुद्धा ज्यावेळेला लंकेला जायचं होतं त्यावेळेला सुद्धा महादेवाची उपासना करूनच वाळूने शिवलिंग तयार करून घेऊन महादेवाची उपासना करून नंतर आहे. कारण रावण हा ब्राह्मण होता, ब्राह्मणाचा वध करणं म्हणजे महापाप म्हणून सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. परंतु महादेवाची उपासना करून ज्यावेळेला कुठलंही एक असं हे सत्कार्य होतं, ब्राह्मणाला मारणं हे दुष्कर्म नव्हतं, हे सत्कर्मच होतं. ते सत्कर्म कशा करता होतं तर त्याच्यानंतर सर्व चराचर सृष्टीमध्ये आनंद, सर्व चराचर सृष्टीमध्ये सर्व काही चांगलं म्हणून त्याच्याकरता म्हणून ते केलं जातं. परंतु ते करत असताना सुद्धा महादेवाची उपासना करून त्याच्यानंतर केलं. तेव्हा तसंच हे जे जीवनामध्ये अनेक संकट सर्व काही येतच असतात, परंतु आपण त्याला सामोरं जाऊन त्या परिस्थितीला आपण सामोरं जाऊन आपण योग्य ते विचार करून घेऊन भगवंत स्मरण करून आपण चांगल्या ह्याच्यातून जर विचार करून जर पुढे गेलो तर किती जरी संकट आली तरी पण त्याच्यातून काही ना काहीतरी मार्ग हा निघत असतो. आणि आपण चांगल्या अंतर्यातून चांगल्या मनाने आपण जर कार्य केलं तर निश्चित त्याचं शुभफल आपल्याला ती अपेक्षा असू दे किंवा नसू दे आपल्याला त्याचं ते योग्य ते आपल्याला आनंद आपल्याला हा प्राप्त होत असतो. तेव्हा सांगण्याचा विचार एवढाच की ही वास्तू अतिशय सुंदर झालेली आहे. आता ज्ञानेशने सांगितलं की सर्व भक्तवर्गाने इथे महादेवाची उपासना करायला पाहिजे. अगोदरची वास्तू पण सुंदरच होती, परंतु आजकाल कालमानानुसार बदल हे घडवायलाच पाहिजे. त्या ह्याच्याप्रमाणे होत असते, नाही म्हणत नाही. परंतु किती जरी म्हणलं तरी पण आपण भगवंताची उपासना करत असताना, महादेवाची उपासना करत असताना ती मूर्ती आज नवीन नवीन असणे गेल्या कित्येक वर्षापासून आहे म्हणताना ती मूर्ती आज सुद्धा शरददेव म्हणले त्या मूर्तीमध्ये एवढं हे काय विचारू नका. म्हणजे तिथे गेलं की एवढं सूर्यप्रकाशासारखं म्हणजे तेवढं ते तेज कसं तर शुद्ध अंतःकरणाने त्याला महादेवाची उपासना किंवा आपण त्या भावनेने ज्या देवाच्या उपासना करतो त्याच्यातूनच ते आपलं आतमध्ये जो तेज आहे म्हणजे जे जीवात्म्यामध्ये जे तेज असतं तेच ते तिथे पकडत असतं. ते त्या भावनेने आपण ज्या वेळेला देवाची उपासना आपण करत असतो त्यावेळेला तेच आपल्याला दिसत असते. त्याच्याकरता ही भावना हे भक्तीचं ही आपल्याला जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे. आणि शाश्वत आनंद की ज्याला सच्चित आनंद स्वरूप म्हणून म्हणतात, परब्रह्म स्वरूप म्हणून म्हणतात, त्याचकरता ही कृपा आपल्याला जर संपादन करून घ्यायची असेल तर निश्चितच भगवंताची उपासना आपण करायला पाहिजे. त्याचप्रमाणे सन्मार्गाने आणि सत्कर्माने आपण जीवन आपण चालवायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला जो काही मनुष्य देह आपल्याला मिळालेला आहे त्या मनुष्य देहाचं जे आपल्याला जे कर्तव्य आहे त्या कर्तव्यापर्यंत पोहोचण्याकरता आपल्याला असं जे काही धर्मामध्ये शास्त्रामध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याला आपल्याला हे सहाय्य होतं म्हणून सांगण्याचा विचार. मला जरा थंडी झाल्यामुळे जरा आवाज बसलाय, म्हणजे बोलताना जरा सर्दी त्रास होतोय, थंडीच्या तेवढी सवय नाहीये तसं म्हणून. तरी पण काय सगळं तुम्ही सर्व भक्तवर्गाने श्रद्धेने निष्ठेने भगवंताची उपासना त्या गुरुपीठाची उपासना आरंभ केली आहे. आम्ही देवगुरुचरणी प्रार्थना करतो की श्री शरद केळकामत आणि त्यांचे कुटुंबीय आणि त्याचबरोबर तुम्ही जमलेले सर्व भक्तवर्ग शिष्यवर्ग असे तुम्हाला धर्माने चालण्याची सद्बुद्धी सद्विचार सत्परिणाम प्राप्त करून सर्वांचं मुख्य लक्ष कल्याण म्हणून
होऊन असलेले भगवंत त्या भगवंताची पूर्ण कृपादृष्टी प्राप्त व्हावी, सर्वांचं कल्याण व्हावं एवढं सांगून भगवंताकडे प्रार्थना करून सर्वांना धर्माने सांगण्याची सद्बुद्धी, सद्विचार, सत्प्रेरणा प्राप्त हो एवढं सांगून तुम्हाला नारायण स्मरण करून आशीर्वाद देतो.